मित्रांनो, सिडकोकडून घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे. कारण सिडकोने नुकतीच 4779 घरांची नवीन EWS गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेची ऑनलाईन नोंदणी 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. होय मित्रांनो, 15 ऑगस्टपासून सिडको होम्सच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी सुरू होणार आहे. आणि या योजनेमध्ये घरं कुठे आहेत? तळोजा सेक्टर 39 मध्ये तब्बल 4229 घरे, खारघर बस डेपो सेक्टर 14 मध्ये 293 घरे आणि कळंबोली बस डेपो सेक्टर 17 मध्ये 257 घरे, म्हणजे एकूण 4779 EWS सदनिका. आता या घरांची किंमत किती आहे? कार्पेट एरिया किती आहे? कोणाला अर्ज करता येणार? वार्षिक उत्पन्न किती पाहिजे? नोंदणी कधी सुरू होणार? आणि सर्वात महत्त्वाचं, तळोजा, खारघर आणि कळंबोली यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो? ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की ही माहिती कुठून आली आहे. सिडकोने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून या नवीन गृहनिर्माण योजनेची घोषणा केली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार सिडको महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच EWS प्रवर्गासाठी 4779 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता sidcohomes.com ची लिंक या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, ही काही सोशल मीडियावर फिरणारी अफवा नाही. सिडकोने याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही 4779 घरे नेमकी कुठे आहेत? तर 3 प्रमुख ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत. पहिली आणि सर्वात मोठी संख्या, तळोजा सेक्टर 39 ते 4229 घरे. दुसरी, खारघर बस डेपो सेक्टर 14 ते 293 घरे. आणि तिसरी, कळंबोली बस डेपो सेक्टर 17 ते 257 घरे. म्हणजे जवळपास संपूर्ण योजनेमध्ये सर्वात जास्त घरे तळोजामध्ये आहेत. आता एक प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, सर्वात आधी पाहूया तळोजा सेक्टर 39 मधील रायगड रेसिडेन्सी. या प्रकल्पामध्ये तब्बल 4229 सदनिका उपलब्ध आहेत. म्हणजे 4779 पैकी जवळपास सर्वात मोठा हिस्सा तळोजामध्ये आहे. आता घराचा आकार पाहूया. हा एक BHK फ्लॅट आहे. सिडकोच्या पोर्टलवरील माहितीनुसार याचा RERA कार्पेट एरिया अंदाजे 27.47% ते 27.56% चौरस मीटर म्हणजे जवळपास 322 चौरस फूट कार्पेट एरिया. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, किंमत किती? सध्या सिडको होम्सच्या पोर्टलवर दाखवलेल्या माहितीनुसार तळोजामधील या एक BHKची किंमत 23.50 लाख रुपये. म्हणजे मित्रांनो, 23.50 लाख रुपयामध्ये एक BHK आणि 322 चौरस फूट कार्पेट एरिया. आणि या प्रकल्पाची पूर्णत्वाची तारीख पोर्टलवर 31 डिसेंबर 2027 अशी दाखवण्यात आली आहे. तसेच EWS प्रवर्गासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत अशी माहिती पोर्टलवर दिसत आहे. म्हणून ज्यांचं बजेट तुलनेने कमी आहे आणि नवी मुंबईमध्ये सिडकोचं घर घेण्याचा विचार आहे, त्यांच्यासाठी तळोजा हा खूप महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. आता येऊया दुसऱ्या ठिकाणाकडे, खारघर. आणि इथे प्रकल्प आहे तक्षशिला हाईट्स, खारघर बस डेपो सेक्टर 14. इथे एकूण 293 सदनिका उपलब्ध आहेत. आता इथल्या घराचा आकार पाहूया. हा देखील एक BHK फ्लॅट आहे. RERA कार्पेट एरिया 27.10% ते 27.12% चौरस मीटर म्हणजे जवळपास 322 चौरस फूट कार्पेट एरिया. आता किंमत पहा. सिडको होम्सच्या पोर्टलवर सध्या दाखवलेली किंमत 43.50 लाख रुपये. म्हणजे तळोजाच्या तुलनेत खारघरची किंमत बरीच जास्त आहे. पण त्याचबरोबर ठिकाणाचा फरक देखील आहे. खारघर हे नवी मुंबईमधील विकसित ठिकाण असल्यामुळे अनेक लोकांसाठी हे ठिकाण पसंतीचे असू शकते. या प्रकल्पाची पोर्टलवरील पूर्णत्वाची तारीख 30 एप्रिल 2028. आणि इथेही वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत दाखवण्यात आली आहे. म्हणजे जर तुमचं बजेट जास्त असेल आणि तुम्हाला खारघर हे ठिकाण पसंत असेल, तर हा पर्याय नक्कीच पाहता येईल. आता तिसरं आणि खूप महत्त्वाचं ठिकाण, कळंबोली. इथे प्रकल्प आहे प्रगती पॅराडाईज, कळंबोली बस डेपो सेक्टर 17. या प्रकल्पामध्ये एकूण 257 सदनिका उपलब्ध आहेत. हा देखील एक BHK फ्लॅट आहे. RERA कार्पेट एरिया 27.10% ते 27.12% चौरस मीटर म्हणजे 322 चौरस फूट कार्पेट एरिया. आता किंमत पाहूया.
सिडको होम्सच्या पोर्टलवर सध्या दाखवलेली किंमत 37.70 लाख रुपये. म्हणजे तळोजापेक्षा किंमत जास्त आहे, पण खारघरपेक्षा कमी आहे. या प्रकल्पाची पूर्णत्वाची तारीख पोर्टलवर 31 ऑगस्ट 2028 अशी दाखवण्यात आली आहे. आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत. आता मित्रांनो, घरं आहेत म्हणून प्रत्येकजण अर्ज करू शकतो का? नाही. सिडकोच्या प्रसिद्धीपत्रकानुसार ही योजना EWS प्रवर्गासाठी आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. आणखी एक अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसावे. म्हणजे जर तुमच्या किंवा कुटुंबाच्या नावावर आधीच पक्के घर असेल तर पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव असल्याचे सिडकोने प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. सिडकोने आपल्या प्रसिद्धीपत्रकात तळोजा, कळंबोली आणि खारघर या नोड्सबद्दलही सांगितले आहे. या भागांना रस्ते, रेल्वे, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळीकीमुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळत आहे. म्हणून हे फक्त आजचं ठिकाण नाही, तर भविष्यातील नवी मुंबईचा विकास लक्षात घेऊन देखील लोक या ठिकाणांकडे पाहत आहेत. जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सिडकोच्या 4779 घरांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, नोंदणीपासून अर्ज सादर करण्यापर्यंत संपूर्ण टप्प्याटप्प्याची प्रक्रिया, कोणती कागदपत्रे लागतील, पेमेंट कसं करायचं आणि घर मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल, हे सगळं अगदी मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवून पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण 15 ऑगस्टला नोंदणी सुरू होताच संपूर्ण अर्ज प्रक्रिया घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होवो हीच शुभेच्छा. जय महाराष्ट्र.